पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली। तर दमानिया यांचं आव्हान स्वीकारत अजित पवारांनी त्यांना प्रति आव्हान दिले। नार्को टेस्टमध्ये तयार मात्र टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानिया यांनी संन्यास घ्यावा असं प्रति आव्हान अजित पवारांनी दिलं। तर अजित पवारांनी दिलेल्या प्रति आव्हानालाही अंजली दमानिया यांनी स्वीकारलेलं आहे। असली फालतू स्टेटमेंट जी आहेत ना ती करणं आता तुम्ही बंद करा। राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलणार म्हणजे बोलणार आणि तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजेत। तुम्ही म्हणालात ना माझ्या सेलफोनची काय तुम्हाला तपासणी करायची आहे, हवा तेव्हा घेऊन जा, हवा तेव्हा जे सीडीआर काढायचे काढा, ज्याची चौकशी करायची करा, पण तुमच्या अजित पवारांची चौकशी, त्यांच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे। त्यात काही होणार नाही दुसरं। अजितदादांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी। माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणालेत। त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संन्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे। मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे, तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये, माझा तुम्हाला शब्द आहे की याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही। मला चॅलेंज इज एक्सेप्टेड। प्रश्नावली फक्त मी लिहून देणार, ते प्रश्न तुम्हाला नार्को टेस्टमध्ये विचारले जाणार, एवढंच फक्त सांग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।